मंदिरात जाणाऱ्यांसाठी इथून आहे बघा. बघा इथं सगळ्यांसाठी ओटी वगैरे भरण्यासाठी इकडे असं ते बघा. जाऊया. आम्ही पालखी बुक चाललो कारण पालखी निघाल्याच्या नंतर काहीतरी लोटांगणाचा कार्यक्रम चालू होतो तो. तर आम्ही आता तिकडेच आलो. पालखी बुक झाली. पालखी आता निघाली आहे. तर म्हणजे आज आपण इथे सोनोर्ली गावात माऊली देवीचं आज जत्रोत्सव हा 2025. तर आज भरपूर गर्दी आणि भरपूर भाविक गेलेले असतात. तर आता आपण बघूया जाऊन मंदिरात कशा प्रकारे जत्रोत्सव साजरा केला जातो. आणि इथल्या खास म्हणजे इथल्या लोटांगण फेमस आहे. लोटांगणाची जत्रा अशी म्हटली आता ती पण आपल्या गुरुच्या कशा प्रकारे केला जातो. आता पालखी वगैरे झाली आहे. पालखी वगैरे निघाली त्यानंतर आता 10च्या आसपास लोटांगण चालू होतं ना. म्हणजे पहिल्यांदा पुरुष लोटांगण घालतात त्यानंतर मग महिला. इथं कसं असतं की प्रत्येकाचं एक श्रद्धा वगैरे असतं नवस असतं त्याप्रमाणे ते लोटांगणात प्रत्येकजण सहभाग घेतात. ह्यो कशा प्रकारे जत्रोत्सव साजरा केला होता तो मी तुमका दाखवतो आहे. तर चला तर मी तुमका दाखवतो. तर बघूया आपण. सगळेजण आता न्यूज रिपोर्टवाले सगळेजण कोकण साज प्रहारवाले सगळेजण आता जातात. एवढी जत्रा मोठी असताना की सगळेच म्हणजे भरपूर एवढी गर्दी असताना इथे बघण्यासाठी. आता हे सगळीकडे चॅनलवर वगैरे दाखवलं जातं. म्हणजे भरपूर फेमस आहे इथलं उत्सव. जसं आपण बघतो की कुणकेश्वर किंवा आग्नेवाडी असं सोनोर्लीचं लोटांगणाची जत्रा म्हणून ओळखली जातात. लोटांगणाची सुरुवात त्या दरवाजाकडनं खाली उतरते आणि ह्या साईडीन पूर्ण गोल फिरान परत ह्यावर चढतली. किती लोक हे करतात? किती लोक असतात? खूप लोक असतात आणि ते का जवळजवळ 3-1 तास लागतात. तुमचं नाव काय? माझा विनीता पिंगुळकर. पिंगोळी आणि बायकांची असतात उभ्याने. फक्त पुरुष पूर्ण झाले ना का नंतर पाठसून बायका असतात त्यांचा उभ्याने फक्त नमस्कार. महिलांचं म्हणजे कसं लोटांगणाचा उपवास असतं सगळ्यांचं पण महिलांचं नाव उभ्याने असं उभे ना गोल फिरणं असतात. पुरुषांचा लोटांगण पुरुषांचा पहिला आता 11 वाजेपर्यंत होता त्याच्यानंतर पहिला. आता आम्ही मंदिरात दर्शन घेऊन चाललो देवीचा आणि बरीच गर्दी आता. अरे पाय पडत नाही वेगळी आहे एवढी वरती पाय पडायचं झालं इथे. आणि यो मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार बरेच आता केवढी गर्दी आणि एकदम सजावट एकदम केलेली आहे.
मानेने कधी होत नाही.